कोणत्या रानात चालली तू? खालच्या रानात चालले. आमच्या औरत काय करते? कुठे चालली? काय कुठे चालली मला? चालले मस्त घ्यायचं एकटीच चालली होय? नाही चालून सोबत जाऊ आपण. आपण दोघच जाणं अजून 2 जण लागते ना. तुम्हाला म्हणून मी असताना तुम्हाला म्हणजे बघायची काय गरज आहे? अगं मग खांद्यावर घ्यायला आता मसनात म्हणजे तुम्हाला असं वाटतंय मी मरावं आणि तुम्ही हवे मोकळे बोंबले थिंडायला. बोकळे काय बाई, लग्न झालंय तीच लय झालंय माझ्यासाठी आता. काय बाई काम धंद्याच्या आणि तर पक्क्या नाही काय नाही. बस की बसते काम कोण तिथं बाया नाही कामाला कुणी येईना. तुमचा तर तपासच नाही. तुम्ही तर राजा माणूस, तुम्ही घरातच बसणार आपले असे मस्त आहे ना निवांत आयटीत खाऊन पिऊन आपलं निवांत चाललंय मस्त. कसलं टेन्शन नाही काय नाही काय नाही. येतंय आईत येऊ दे. आता कोणत्या रानात चालली तू? खालच्या रानात चालले. येता का काय मदतीला? खालच्या रानात कशाला, इकडे वरच्या रानात जा की. बघावा तूर आहे का काय चाललंय तिकडे बघावा. तुम्हाला काय करायचं? खालच्या रानात जाऊन वरच्या रानात? खालच्या रानात पाऊस पडलाय तिथं बघायला लागेल. शेत आपलं हाय का गेलं वाहून. अगं मग तुझे पाय भेटते चिखलात म्हणून म्हणतोय मी. कशाला बाई एवढी काळजी लागून गेली का? मग माझे पाय भरतील ना. तर मी काय म्हणते स्वतः बी जरा हलवं नाही का, आपल्या अंगाला जरा त्रास द्यावा. इथंच बसतात मोसमा थांबल्या. मी जातो ना मग तिकडल्या रानात. तू नको इकडे जाऊ, तू वरच्या रानात जा. करताना उलट पालट इकडचं रान तिकडे आणि तिकडचं रान इकडं. मग हाय मग नंतर आम्ही निसतं राहिला. मी येते चला सोबत नाही. नको तू कशाला ऐक. अयो तू कशाला म्हणजे तुम्हाला कळत काय रानात? तुला काय कळत आहे? काय कळतं मी आता रान करतोय कोण खालचं? हेच करते. आता मग वरच्या रानाकडे लक्ष दे. आता मी खालच्या रानाकडे जातो. चला माहित नाही काय नाही माझ्यासोबत मला चालतंय. काही कंटाळा आलाय मग जातो मी. येतो ना. हा आता शेत झोपणार मस्त. जा तू वरच्या रानाकडे जा, मी जातो खालच्या रानाकडे. मी खालच्या रानात जाणार आहे. नाहीतर ते झाल्यानंतर वरच्या रानात जाईल. तुम्हाला काय? यायचं असेल तर आत्ता चालायचं माझ्यासोबत. आधी वरच्या रानात जा, मग खाली येतोवर मी येतो. तुम्हाला काय काम आहे खालच्या रानात? मला हेच कळलं नेमकं काय वाट माहिती. हा बरं जा, तुला कुठं जायचं तिकडे जा, मी जातो. कुठे जायचं तिकडे जाणार. तुम्ही बसायचं गणपती मध्ये. गेली वाटतंय ते कोणते का रानात आहे ती. जानू मैं आ गया. बाई या माणसाचा काय विषय असणार काय कळाला. मला तर लय म्हणत होते खालच्या वावरात नको जाऊ वरच्या वावराचा. काय नेमका विषय काय आहे खालच्या वावराचा? तर कामाकडे लक्ष लागलं आणि तसंच कोणाची ग तू? इकडे ये बरं. आमच्या वावरात काय करते? अगं तुला बोलतेत मी. बघू आत्ताच लग्न झालंय माझं. मग लग्न झालं काय? मी बाईच आहे. मी काय पुरुष आहे का? तोडला पहिला माझ्यापासून. कोणाची आहे तू? कोणाच्या घराची तू? नवीन लग्न झालं आमचं तोंड दाखवत. अगं बाया कोणती परंपरा आणली गेली तुम्ही नवीन गावात? काय तर असली काय साडी तुला घालता येत नाही? मी पुण्याची आहे ना. आणि काय ग तुला काय साडी बिडी नेसता येत नाही काय? असलं काय पोंद्यावानी गुंडाळले हे? माझं नवीन लग्न झालंय. आणि नवीन लग्न झालं काय? आणि चप्पल बाया चप्पल तर आमच्या माणसासारखी दिसायला लागली काय ग? आणि काय तू पॅन्ट घातली? अगं तो विषय काय नेमका? तो काय चुकलंय का गणित? हो ते पावसामुळे परकर वाळला नाही म्हणून जीन्स पॅन्ट घातली. आता जीन्स पॅन्ट आपल्या आता तुला जाऊ दे तू नवीन आहे. जीन्स पॅन्ट कोणी घातली होती? बघू तो तोंड दाखव मला. तसं नका करू. अगं तू कोणी माणसं नाही पण मी बाई आहे. तरी पण बायांना पण तोंड नाही दाखवत आमच्यात. अगं बाय कौतुकीचं नवीनच. असं भरपूर परस्त्रीला हात नाही लावायचा. अगं बाया परिस्थिती तू काय डोक्यात जरा कमी आहे का? पुण्यात नाही म्हणून जरा गावात आली ना गावातल्या लोकांसारखी वाघ. आता होईल मला. आणि हे लोकांच्या वावरात ना असं चलत बिलत जायचं नाही कळलं का? नाही जाणार आता. परत जर दिसली तर बघ. आणि हे असलं गुंडाळून बिंडाळून यायचं नाही. तोंड दाखवा ना कोणाच्या घरची सांगा ना काय तो विषय काय ना बघ. तुम्हाला काय करायचंय पण मी कुणाच्या घरचे असा ना?
ही चप्पल मला कुठतरी ओळखीचीच दिसतीच पण. चप्पल माझ्या मालकाची आहे. तुझ्या मालकाची? मग काय सगळ्यांनी काय एकच दुकानात घेतलं काय? अख्ख्या गावात एकच दुकान आहे. जीन्स बी ओळखीची दिसत, काहीतरी ऑटोमॅट आहे. तू तोंड दाखव. अहो तसं करू नका. ऐका माझं. तू मला काहीतरी गोंधळ दिसतोय. तू बरं तोंड दाखव मला. अहो तसं नाही. सोड ना. अहो, ऐका की तसं नका. हेचा आवाज कस काय आला इकडे? कुणाचा यांचा? तुला काय करायचंय कोणाचा यांचा? माझा आवाज कसा काय आला ग? कुठून आला आवाज? मला काय माहिती कुठून आलाय. तू तोंड दाखव. मी माझं तोंड नाही दाखवणार. सोड नाही. आवाज इथूनच येतोय. तुमचा काहीतरी विषय. ऐका ना, इकडे बघा. इकडे बघा, लवकर बघा इकडे. अहो सोड. तुझं काय करताय तुम्ही? तोंड दाखव तुझं. तुम्हाला काय करायचं? मी कोण काय असं तोंड काय दाखवायचं? मी बाई आहे, मला तोंड दाखव. बघ ती तोंड बघायची. तू आमच्या वर आलीच नाही. काय करू? तुम्ही बाई आहेत म्हणून. तू काय बाळ काय डोक्यात मंदाड कुठली? तोंड दाखव. तोंड दाखव म्हटलं तुला. बघ. अयो काय बाई या माणसाने गाई. तुम्हाला अक्कल आहे का? हे काय आहे असलं शिवाय दरिद्रपणाशी? हे काय आहे? साडी कशाला घातली? कळतं का नाही तुम्हाला? कळतं का नाही? कळतंय ना. काय कळतंय? हा काय प्रकार आहे असलं? कोणी बघितलं तर काय म्हणून गावात? नाही बघत कोणी. आलो मी जाऊन. तुम्हाला काय कळतं का नाही? कळतं का नाही तुम्हाला? काय कळतं का नाही? अगं लागत आहे. कुठं जायचं होतं तुम्हाला? कुठे निघाले होते इथे तुम्ही? त्याच्यासाठी मी हे धंदे करायसाठी मला वरच्या वावरात पाठवत होते का? अगं हा बघत साडी काय? अरे बाई काय कुठं चालले तुम्हाला? अगं मी बघत होतो रानात साडी घालून चालता येतंय का तुला? तू कशी काम करतेस तर रानात? चालता येतंय का? हे मग मला विचारायचं नाही. एवढे विचारतात गप्पा मारत बसले होते तिथं तर. हा हे घालून बिलून यायचं पटायला पाहिजे. आपल्या गावात किती इज्जत आहे. आपण काय करतोय असं शेतात बितात काय कुणी घालून दिलं तुम्हाला साडी? तुम्ही आलेच का इथं? काय काम काढलं? ह्याच्यासाठी म्हणत होतं का मला वरच्या वावरात जा? हा मी यायलाच लागलेलो गावात. कशाला यायला? काम धंदी करायची तर नाही. हे नवीनच आम्हाला सुस्त काय काय डोक्यात घरात बसून बसून. उद्यापासून आहे ना इज्जतीत शेतात निघायचं. लय साडी घालायची हौस आहे ना तुम्हाला दाखवतेच आता मी. चला तुम्ही घरी. तुम्हाला ना साडीतच गुंडाळून तुझी साडी धर तू घरी जा. मी आलो पुढे. या घेऊन चला लवकर पुढे निघा. नाही तू चल पुढे आलो मी. निघता का नाही? निघा मला तुला